नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। कालपासून आपण सिम्प्लिफिकेशनची सिरीज बघतोय। आज त्याचा दुसरा जो पार्ट आहे सिम्प्लिफिकेशनचा पार्ट 2 आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, आज काही सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स बघूया। ठीक आहे, ज्याच्यासाठी आपल्याला बेसिक बॉड मास असेल, स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल याची गरज आहे। ठीक आहे, सिंपल बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणतो? पहिला क्वेश्चन म्हणतो काय, 1260 डिवाइडेड बाय, एक गोष्ट लक्षात ठेवा, a डिवाइडेड बाय b हे जे आहे ते a डिवाइडेड बाय b असं पण लिहिलं जातं। याचाच अर्थ हे a इंटू 1/b आहे, हे a इंटू 1/b आहे। म्हणजे याला तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता। कोणत्या पद्धतीने लिहू शकता? 1/40 अशा पद्धतीने लिहू शकता, बरोबर। आणि याच्यामध्ये आत याचं ब्रॅकेट सोडवणं गरजेचं आहे। लक्षात आलं का? हे डिवाइडेड बाय, सॉरी इथं 42 पाहिजे, हां इथं डिवाइडेड बाय 42 आहे, ते मल्टिप्लाय बाय 1/42 असं लिहिलं। बरं, याच्यामध्ये काय केलं पाहिजे? हा ब्रॅकेट सोडवला पाहिजे। या ब्रॅकेटमध्ये काय केलं पाहिजे आपल्याला? 102 आणि 86 यांची वजाबाकी केली पाहिजे। मग 102 वजा 86 किती? 16, बरोबर। 16 अधिक 5 किती? 21, तर हे येणार 21, हे येणार 21, बरोबर। क्वेश्चन मार्क, सिंपल आहे। मग 21 एके 21, 21 दोन्ही 42, बे एके बे, बे सै 12, बे त्रिक 6 किती आले? 630, ऑप्शन बी। क्लिअर आहे का बघा? क्लिअर आहे का बघा? हे मी काय केलं, हे डिवाइडेड बाय 42 कोणत्या स्वरूपात लिहिलं? मल्टिप्लाय बाय 1/42, मल्टिप्लाय बाय गुणाकाराला लिहिलं 1260 गुणुले 1/42 आणि मग हे पूर्ण काय केलं मी? सोडवलं। हे किती आलं? हे आलं 102 मधून 86 गेले 16 आणि 16 अधिक 5 आले 21। हा पूर्णपणे ब्रॅकेट जो आहे त्याचा आन्सर आलं 21। मग 21 दोन्ही 42 आहे आणि 42 इथं 2 भाग जाईल, 1260 ला 630 उत्तर येईल। समजलंय का बघा? ठीक आहे, याच टाइपचे इव्हन याच्याहून सोपे क्वेश्चन तुम्हाला पेपरला बघायला मिळतील। चला बघा पुढं, सिंपल ऍडिशन सबट्रॅक्शनचा क्वेश्चन आहे। काय, मी कालच तुम्हाला बोललो, समान चिन्ह काय करतो? बेरीज आणि विरुद्ध चिन्ह काय करतो आपण? वजाबाकी। काय करतो? वजाबाकी। मग या दोन्हीला समान चिन्ह आहे, याची दोघांची बेरीज करूया। 126 अधिक 182, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10 आणि हे आले 308। 308 मधून काय करूया? 230 वजा करूया, 230 वजा करूया, कारण विरुद्ध चिन्ह वजाबाकी। 8 हे आले 7, 78। आता हे आले 78, हे 78 बरोबर 66 अधिक क्वेश्चन मार्क आहे। 78 बरोबर 66 अधिक क्वेश्चन मार्क आहे। हे अधिक 66 या बाजूला आल्यानंतर वजा 66 होतील। 78 वजा 66 बरोबर क्वेश्चन मार्क। 78 मधून 66 गेले, उरले किती? 12। सो 12 कुठं आहे? ऑप्शन बी, ऑप्शन बी बघा। क्लिअर आहे का? ओके, बघा समजलंय का? ओके, चला बघा पुढे। हा क्वेश्चन बघा, चला काय रे, या दोघांची बेरीज करूया, त्यानंतर हे पर्सेंटेज सॉल्व करूया, त्यानंतर या दोघांची बेरीज करूया। ओके, आणि मग क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे। मग 1024 अधिक 128, 8 आणि 4 12, हे आले 5, हे आले 1152, आले 1152, बरोबर। इथं घेऊया, हा 1152। आता 24% कुणाचे? 25चे। बघा 24% म्हणजे हे कसं लिहिलं जाणार बघा? 24 भागिले 100 गुणुले
250, 25 चोक 100, 25 दही 150 आणि 4 एके 4, 4 साई 24. किती आलं हे उत्तर? अधिक 60. बरोबर. क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर या दोघांची आपल्याला करायचे बेरीज. 180 अधिक 32 किती आले? 312. किती आले? 312. बरोबर. हा चला आता तोपर्यंत या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज करा. 1152 अधिक 60 किती आले? 2 6 आणि 5 11 किती आले? 1212. 1212 वजा 312 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर. बरोबर. 1212 मधून 312 गेले 0 0 12तून 3 गेले 9 म्हणजे किती आलं? 900 बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर. तुम्हाला उत्तर काढायचंय क्वेश्चन मार्कचं. तुम्हाला उत्तर काढायचंय कशाचं? क्वेश्चन मार्कचं. मग काय केलं पाहिजे? दोन्ही बाजूचं रूट काढलं पाहिजे, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे, वर्गमूळ काढलं पाहिजे. म्हणजे क्वेश्चन मार्कचं वर्ग क्वेश्चन मार्क वर्ग त्याचं वर्गमूळ क्वेश्चन मार्क आणि 900चं वर्गमूळ किती आलं? 30. 900चं वर्गमूळ किती आलं? 30. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे का बघा? क्लिअर आहे? ठीक आहे. जर समजलं असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे. ठीक आहे. वेळ कमी आहे, प्रॅक्टिस खूप करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बल्क टॉपिकवरती भर देणं खूप गरजेचं आहे. जेवढे म्हणजे एखादा टॉपिक करून जेवढे जास्त मार्क मिळवता येतील असं असे टॉपिक आहेत हे बघा. जसं की सिम्प्लिफिकेशन असेल, नंबर सिरीज असेल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असेल, तेही टॉपिक आपल्याला पुढे जाऊन घ्यायचे आहेत. चला बघा इथं बघा. 45% ऑफ 900, 55% ऑफ 700. मी कालही तुम्हाला बोललेलो, आजही सांगतोय तुम्हाला. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर सिम्प्लिफिकेशन पार्ट 1 चा व्हिडिओ तुम्ही बघा जाऊन. ठीक आहे. इथं हे 00 जे आहेत ते पर्सेंटेजला कट होणार. या पर्सेंटेजला हे 2 0 कट होणार. या पर्सेंटेजला हे 2 0 कट होणार. म्हणजे काय आलं इथं? 45 गुणुले 9 अधिक 55 गुणुले 7. आता तिकडचे बेरीज आहेत ते वजा होणार इकडे येऊन, किंवा असू द्या, जाऊ द्या, तात्पुरतं तसंच लिहूया, प्लस क्वेश्चन मार्क. बरोबर. मग आता इथं काय करूया आपण? करूया याचा गुणाकार. 45 गुणिले 9 बघूया. ठीक आहे. 9 × 45, 9 चोक 36, 36 आणि 4 40. बरोबर. त्यानंतर याचा गुणाकार बघूया. 55 गुणिले 7. हां 55 गुणिले 7, 7 × 35, 7 × 35 आणि 3 38. बरोबर. आता या दोघांची बेरीज, या दोघांची बेरीज 5 आणि 5 10, 8 आणि 1 9, हे आले 790. बरोबर. किंवा बरोबर 66 गुणिले 4, 66 गुणिले 4, 6 चोक 24, 6 चोक 24 आणि 2 26, 264. 264 अधिक क्वेश्चन मार्क. याला फक्त इकडे घ्या. आता शेवटचा टप्पा आहे फक्त. 264 वजा करा 790 मधनं. 790 मधून 264 वजा किती? हे आले 6. शेवटी 6 सगळ्याच ऑप्शनला आहे. मी ऑप्शन बघत होतो 6 शेवटी कोणाचे, पण 6 सगळ्याचा शेवट आहे. बरोबर. 9 मधून 7 गेले 2, 26. दोघांच्या शेवटी आहे 26. आणि हे किती आले रे? 526. उत्तर किती आलं रे? 526. सो क्वेश्चन मार्क बरोबर 526. बघा क्लिअर आहे का? ठीक आहे. 3 गुणाकार आहेत आणि नंतर बेरीज वजाबाकी करायची आहे. गुणाकार फास्ट करा. काय 4चा पाडा, 7चा पाडा, 9चा पाडा आपला पाठच असतो. काही एवढं अवघड नाही. ओके. चला बघूया पुढचा क्वेश्चन. चला बघा हा क्वेश्चन जरा. हा किती? 950 अधिक हे याचा गुणाकार करणार, याचा गुणाकार करणार. इथं स्क्वेअर रूट मध्ये क्वेश्चन मार्क आहे.
इथं 11चा क्यूब करणार आणि हे 92. बर 950 तसंच प्लस 15 × 75 750 वजा 14 × 22 किंवा 22 × 14 करा. 14 2 28 14 2 28 आणि 2 30 किती आले 308. बरोबर क्वेश्चन मार्क कुठं स्क्वेअर रूट मध्ये. आणि 11चा क्यूब किती रे 1331 अधिक 92 अधिक 92. ओके चला या दोघांची बेरीज आणि नंतर याची वजाबाकी. 900 आणि 700 1600 1600 आणि हे किती वरचे 50 1700 म्हणजे 1700 आले. 1700 मधून 308 वजा करा 308 वजा करा. बरोबर हा चला काय करूया किंवा या दोघांची बेरीज करा पहिल्यांदा आणि इकडे घेऊन आलात तरी चालेल. नाही इकडे घेऊन नाही येऊन चालणार कारण याला तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे आपल्याला हे सगळं त्या बाजूला घेऊन जायला लागणार आहे कारण याला नेहमीच प्लस ठेवलं पाहिजे आपल्याला याला नेहमीच प्लस ठेवलं पाहिजे. ओके ठीक आहे तर आधी हे करून घेऊया. किती आले वजाबाकी किती आली शून्यातून 8 गेले 2 हे आले 9 हे आले इथं 3 300 1392 किती आले 1392 अधिक क्वेश्चन मार्क किती क्वेश्चन मार्क अंडर रूट क्वेश्चन मार्क आणि या दोघांची बेरीज 1331 अधिक 92 हे किती आले 3 हे आले 2 2 3 3223 बरोबर. हा चला पुढं याला क्वेश्चन मार्क अंडर रूट क्वेश्चन मार्क बरोबर किती रे 3223 मधून अरे 1331 पाहिजे ना 1331 अधिक 92 पाहिजे. हा चुकून ते हा इथं आलं 3 9 आणि 3 12 हे आले 4 1400 किती 23 1423 3223 नाही 1423 बरोबर. हा 1423 मधून 1392 करा वजा. हा इथं किती आले हे 3 मधून 2 गेले 1 12तून 9 गेले 3 किती आलं 31 किती आलं 31. आता मला सांगा तुम्हाला उत्तर कशाचं पाहिजे तुम्हाला उत्तर पाहिजे स्क्वेअर रूटचं अंडर रूट क्वेश्चन मार्क. मग दोन्ही बाजूला काय केलं पाहिजे मला स्क्वेअर केला पाहिजे म्हणजे मला इकडे 31चा पण काय केला पाहिजे वर्ग केला पाहिजे आणि 31चा वर्ग किती आहे 961 किती आहे 961 लक्षात घ्या 961. लक्षात ठेवा आपल्याला टेबल 1 ते 30 पर्यंत टेबल म्हणजे पाढे 1 ते 30 पर्यंत वर्ग 1 ते 50 पर्यंत आणि घन तुम्हाला 1 ते 20 पर्यंत या गोष्टी तुमच्या जेवढा पाठ असतील तेवढा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा जास्त होईल. बरोबर हा चला तर याचं उत्तर आलं 961. चला बघूया पुढं 55% कुणाचे 240चे ठीक आहे आणि नंतर 83 × 4 करायचं आहे आणि 24 × 8 करायचं आहे. ठीक आहे आता 55 भागिले 100 गुणुले 240 इथंच करूया ना 55 / 100 गुणुले 240 अधिक हा तोपर्यंत इथं काय करून घ्या 83 × 4 करून घ्या 83 × 4 4 त्रिक 12 8 चौक 32 आणि 1 33 किती आले 332 वजा 24 × 8 192 24 × 8 192 बरोबर क्वेश्चन मार्क. हा चला या शून्याला शून्य गेले 5 2 10 5 11 55 बे के बे 12 24 बरोबर. 11 × 12 किती असतं 132 असतं. का बरं 132 असतं कारण 11च्या वर्गात 11 मिळवलं की आपल्याला ते उत्तर मिळून जातं. अधिक 332 वजा 192 बरोबर क्वेश्चन मार्क. या दोघांची 332 आणि 132 ची काय करा ऍडिशन करा 4 6 4 464 वजा 192 करा
वजा 192 किती आलं उत्तर 2 16तून 9 गेले 7 आणि इथं 2 272 किती आलं उत्तर 272 आहे का ऑप्शन मध्ये आहे 272 ऑप्शन नंबर बी आले का लक्षात बघा ठीक आहे क्लियर आहे का सांगा ओके चला पुढचं एक्झाम्पल बघूया पुढचं एक्झाम्पल बघायचं आपल्याला चला हा काय करणार आधी हा ब्रॅकेट सोडवणार नंतर हा ब्रॅकेट सोडवणार आणि नंतर बेरीज करणार आणि शेवटी भागाकाराला आणायचा आहे 9 ठीक आहे 25 त्रिक 75 हे आले 750 11 88 वजा 880 अधिक 670 बरोबर क्वेश्चन मार्क गुणुले 9 आधी काय करूया हा जो प्लस 750 आहे आणि 670 आहे या दोघांची ऍडिशन करूया 750 अधिक 670 6 आणि 7 13 1300 आणि 1420 1420 येणार हे किती येणार 1420 आता 1420 मधून 880 वजा करायचे इज इक्वल टू काय क्वेश्चन मार्क इंटू 9 बरोबर मग 1420 वजा 880 वजा बाकी करा चला 0 12 8 गेले 4 14 9 गेले ओके किती आले $1420 बरोबर की बरोबर 9 भाग जात नाहीये इथं ओके पुन्हा एकदा वजा बाकी व्यवस्थित करूया चला किती आहे हे 11 88 890 ठीक आहे सॉरी 880 हा 0 12 8 गेले 4 ठीक आहे हा 14 9 गेले 5 अरे 540 वजा बाकी व्यवस्थित हा 540 बरोबर काय रे क्वेश्चन मार्क इंटू 9 9 के 9 9 संग 54 क्वेश्चन मार्क बरोबर किती आले 60 क्वेश्चन मार्क बरोबर आले 60 बघा समजलंय का ठीक आहे इकडा येणार डिवाइडेड बाय 9 होणार ते मी तिथल्या तिथं कट करून टाकलं 9 के 9 9 संग 54 क्लियर आहे का बघा क्लियर आहे एकदा समजलं असेल तर सांगा यस समजलंय म्हणून ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा हा 8वा किती आधी काय करणार तुम्ही 96 आणि 48 गुणुले 5 यांची बेरीज करणार पहिल्यांदा बरोबर मग 96 अधिक 48 गुणुले 5 म्हणजे 24 गुणुले 10 लक्षात घ्या 48 ची 5 पट जी तुम्ही करताय त्याच्याऐवजी तुम्ही 24 ची 10 पट करा कारण 2 जर का मी इकडून इकडे टाकले तर 10 बनतात 24 10 240 तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता 240 अधिक 24 अधिक 32 बरोबर क्वेश्चन मार्क आता तुम्हाला काय करायचं या सगळ्यांची बेरीज करायची आहे 96 240 24 आणि 32 या सगळ्यांचे ऍडिशन करायचे 6 आणि 6 12 3 आणि 3 6 6 आणि 4 10 आणि 9 19 किती आले 392 क्वेश्चन मार्क बरोबर आले 392 काय होतं गडबडीत पोरं काय करतात इथं 96 अधिक 48 करतात आणि परत 5 न गुणतात ते चुकून तसं गडबडीत होऊ शकतं तर लक्षात ठेवा इथं मी लाईन केलेले बघा पहिल्यांदा 48 गुणिले 5 करायचं आणि नंतर ते 96 मध्ये ऍड करायचं कारण आधी गुणाकार आहे बॉडमास रूल नुसार पहिल्यांदा गुणाकार आहे आणि नंतर ऍडिशन आहे लक्षात घ्या त्यामुळं पहिल्यांदा गुणाकार करायचा चला बघा पुढे ओके याचं काय करायचं आपल्याला सगळ्याचं मिळून स्क्वेअर रूट काढायचंय सगळ्याचं मिळून स्क्वेअर रूट काढायचं आहे आता 25% कोणाचे 25% 480 चे आता 25% म्हणजे खरं तर 1/4 येतं 25% म्हणजे 25 भागिले 100 25 × 25 25 चौक 100 कुठल्याही व्हॅल्यूचे 1/4 आता हे बघा ना 480 कोणत्या पाड्यात आहे रे 1/4 होण्यासाठी 12 × 48 120 चे 4 पट आहे म्हणजे पहिल्याच आन्सर आले 120
बघा 25% गुणुले 480, 25 एके 25, 25 चौक 100, 4 एके 4, 4 दोन्ही 8 आले 120. 35 ची 6 पट, कारण या टक्केला हे 2 झिरोज गेले. 35 ची 6 पट करायचे. 35 ची 6 पट म्हणजे 70 गुणुले 3 होणार. का तर 2 इकडे टाकले तर इथं 70 होणार, इथं 3 उरणार. 35 दोन्ही 70 आणि तिथं किती आले हे 210. 210 आणि 20% 350 चे 10% 35 आणि 20% किती आले रे 70. 20% आले 70 आणि हे सगळे पहिल्यांदा ऍड करायचे आहेत आणि मग त्यांची काय करायचे स्क्वेअर रूट काढायचं आहे. 120 हा 210 हा किती 70. 0 9 आणि 2 11 आणि इथं किती आले हे हा इथं किती आले हे नाही 7 आणि 3 10. 7 आणि 3 10. 2 आणि 2 4. अंडर रूट किती आले हे 400. अंडर रूट 400. अंडर रूट 400 म्हणजे किती आलं रे उत्तर. अंडर रूट 400 म्हणजे उत्तर आलं 20. उत्तर आलं 20. इथं कुठं ऑप्शन मध्ये नाही आहे. ओके चुकून राहिला असेल ठीक आहे. याला आपण कट करून याला 20 म्हणून हे उत्तर बरोबर आहे. ओके चला तात्पुरतं ठीक आहे. हे 210 आणि हे 290 280 300 400. ओके डन बरोबर आहे. बेरीज तर बरोबर आहे. डन. चला पुढे बघूया. 400 आलं. स्क्वेअर रूट 400 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 400 म्हणजे किती रे 20. स्क्वेअर रूट ऑफ 400 म्हणजे 20. चला 65% कुणाचे 200चे 65%. आता 65% 200चे याचा अर्थ कळतोय तुम्हाला की त्याच्यापेक्षा असं करू शकतो आपण. म्हणजे लक्षात ठेवा जर का 65% तुम्हाला 200चे काढायचे नसतील तर तुम्ही 20% काढू शकता 650चे आणि हे सोपं जातं. किती येतं ते उत्तर 130. कळलं का. तुम्हाला 65% नसतील ना 200चे जमत तर तुम्ही काय करा 20% काढा 65चे किंवा या दोन इथं 2 झिरोला टक्के गेले 65 ची दुप्पट आली 130. चला 35 ची 4 पट. याला हे 2 झिरो गेले याला हे 2 झिरो गेले. 35 ची 4 पट. 35 ची 4 पट म्हणजे काय 35 ची 4 पट म्हणजे 70 ची 2 पट म्हणजे 140. मग किती आलं याचं उत्तर 270. याचं उत्तर किती आलं 270. असे एक्झाम्पल जेवढी तुम्ही तोंडी कराल तेवढं तुम्हाला स्पीड चांगलं भेटेल. ठीक आहे. स्पीड महत्वाचं आहे. लक्षात ठेवा आपलं टार्गेट आहे 200 क्वेश्चन आणि 120 मिनिटात ते पार करायचं आपल्याला. एक लक्षात ठेवा त्यातले 120 क्वेश्चन जे आहेत ते मॅथ्स आणि रिझनिंगचे आहेत. मॅथ्स आणि रिझनिंगचे आहेत ते तुम्हाला सॉल्व करून काय करायचे क्लिक करायचे आहेत. त्यामुळे याला जास्त वेळ लागणार. याला जर का आपण 80 ते 90 मिनिटं जर का दिले ठीक आहे 80 ते 90 मिनिटात हे टार्गेट पूर्ण केलं तुम्ही 120 क्वेश्चनचं तर उरलेले 40 ते 30 ते 40 मिनिटं जे आहेत त्याच्यात तुम्ही उरलेले 80 क्वेश्चन कारण ते वाचूनच क्लिक करायचे आहेत आपल्याला. ते वाचूनच क्लिक करायचे आहेत त्याला तेवढा वेळ पुरेसा आहे. हे जर का नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला 100% यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला पुढचा प्रश्न घ्या. 45% कोणाचे 300चे. 45% 300चे म्हणजे 45 ची 3 पट. 45 ची 3 पट 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15 135. 135 वजा क्वेश्चन मार्क बरोबर. इथं काय करायचं रे 27 गुणुले 40 भागिले 9 जे आहे ते गुणुले 1/9 केलं. मला असं भागाकार दिसलं की मी कधीच ठेवत नाही तसा. मी काय करतो त्याला गुणुले 1/9 करतो. गुणुले 1/9 करतो. 9 एके 9 9 त्रिक 27 4 त्रिक 12 135 वजा क्वेश्चन मार्क बरोबर 4 त्रिक 12 120. याला इकडे घ्या याला इकडे घ्या. 135 मधनं 20 गेले किती उरले 15. या बाजूला हे या बाजूला आले मायनस झाले हे त्या बाजूला गेले प्लस झाले. 135 मधून 120 गेले 15 उरले किती 15. सो ए बरोबर ए ऑप्शन ए किती 15. आलंय का लक्षात बघा. ठीक आहे. चला
घ्या पुढचा क्वेश्चन बघा. हा काय आहे इथं 132 वजा 11 वजा 15 गुणिले 8 आहे. नाहीतर आपण वजा करत करत जातो आणि परत लक्षात येतं गुणाकार आहे. तर गुणाकार आहे इथं आधी हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि हे बघा उत्तर 132 वजा 11 करूया पहिल्यांदा. बरोबर. हा हे किती आलं 1 2 1 121. 15 × 120 15 × 120 आणि 31 ची 4 पट 31 ची 4 पट 124. बरोबर क्यूब रूट ऑफ क्वेश्चन मार्क. बरोबर क्यूब रूट ऑफ क्वेश्चन मार्क. ठीक आहे क्यूब रूट ऑफ क्वेश्चन मार्क. ओके आता बघा 121 मधनं 120 गेले 1 उरले 1 1 अधिक 125 बरोबर क्यूब रूट ऑफ क्वेश्चन मार्क. सॉरी 1 अधिक 124 म्हणजे 125 125 म्हणजे क्यूब रूट ऑफ क्वेश्चन मार्क. आता इथं थोडंसं हे झालेलं आहे, ऑप्शन चुकीचे आलेले आहेत. ऑप्शन यापैकी एक पण नाही. तुम्हाला 100 हे बघा क्वेश्चन मार्कचं उत्तर काढायचं आहे. तुम्हाला दोन्ही बाजूचा क्यूब केला पाहिजे. दोन्ही बाजूचा क्यूब केला तर 125चा क्यूब केला पाहिजे. 125चा क्यूब केला पाहिजे. ऍक्च्युली इथं काय पाहिजे होतं, ऑप्शन जर का बरोबर यायचे असतील तर इथं काय पाहिजे रे क्वेश्चन मार्कचा क्यूब. मग जर का मी क्वेश्चन मार्कचा क्यूब असा घेत गेलो, क्वेश्चन मार्कचा क्यूब असा घेत गेलो मी काय क्वेश्चन मार्क क्यूब तर दोन्ही बाजूचं क्यूब रूट काढूया. तर 125चं क्यूब रूट येणार किती 5 आणि क्वेश्चन मार्क क्यूबचं क्यूब रूट येणार किंवा घनमूळ येणार काय क्वेश्चन मार्क. सो त्याचं उत्तर किती आलं रे 5. मग इथं बदल करणं गरजेचं आहे. इथं बदल कर जर ऑप्शन नुसार यायचं असेल तर. ठीक आहे ऑप्शन नुसार यायचं असेल तर चला. ओके चलो पुढे बघा. हा इथं काय करूया आपण 8 6 7 42 8 अधिक 42 8 अधिक 42 किती 8 अधिक 42 50 किती 50 भागिले 10 म्हणजे गुणुले 1/10 गुणुले 3 बरोबर क्वेश्चन मार्क. शून्याला शून्य गेले 5 त्रिक 15 किती आलं उत्तर 15. कळलं का बघा मी काय केलं 6 7 42 42 अधिक 8 50 50 गुणुले 10 करण्याच्या ऐवजी भागिले 10 करण्याच्या ऐवजी गुणुले 1/10 केलं. शून्याला शून्य घालवलं. नाहीतर गडबडीत काय होतं सांगतो तुम्हाला. हे बघा हे आलं 50 भागिले 3 भागिले 10 गुणुले 3 गडबडीत आपल्याकडनं कधी कधी असं होऊ शकतं 10 त्रिक 30 कारण ते गुणाकार आधीच करून ठेवलेला असतो. त्याचं उत्तर 50/30 म्हणजे 5/3 येतं. आणि समजा जर का ऑप्शनमध्ये तसा असेल तर आपलं 100% चुकणार किंवा ऑप्शनमध्ये वरील पैकी नाही असं असेल वरील पैकी कोणतेही नाही असा जर का ऑप्शन असेल तर मग आपण हा क्लिक करणार चुकून. लक्षात आलं. या पद्धतीनं हे असं चुकू शकतं. लक्ष द्या. ओके चला बघा पुढचा क्वेश्चन. बघा काय म्हटलंय बघा इथं 25% कोणाचे 800चे. या टक्केला हे 2 0 गेले 25 8 200 अधिक क्वेश्चन मार्क. बरोबर. हा या बघा या टक्केला इथला एक 0 गेला इथला एक 0 गेला. पण 125 ची 4 पट 125 ची दुप्पट 250 4 पट किती 500. मग याला इकडे घ्या क्वेश्चन मार्क बरोबर किती आले रे 500 वजा 200 300 500 वजा 200 किती आले 300 500 वजा 200 300. समजलंय का बघा क्लिअर आहे का. ओके चला बघा पुढे बघा चला. हा ओके हा क्वेश्चन बघूया काय 35% कुणाचे याचे आणि हे परत टक्के आहेत कुणाचे आहेत रे 1000चे आहेत. मग आधी तुम्हाला 35% ऑफ काय रे 32 गुणुले 8 केलं पाहिजे. 32 गुणुले 8 आधी केलं पाहिजे. 32 गुणुले 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 आणि 1 25 256 256 अधिक 20 256 अधिक 20 276
किती रे 276% कुणाचे 10,000चे कुणाचे 10,000चे बरोबर क्वेश्चन मार्क। एक गोष्ट लक्षात ठेवा या टक्केला हे 2 0 गेले या टक्केला हे 2 0 गेले लिहिण्याची काही गरज नाही तुम्हाला 35 गुणिले 276 करा 35 गुणिले 276 करा सिंपल आलं लक्षात। हां मग जर का तुम्हाला हे अजून सोपं करायचं असेल तर 35 ला तुम्ही 70 करा आणि याचे निम्मे करा याचे निम्मे किती बे के बे 6 82 16 138 मग 138 गुणिले 70 करा 138 गुणिले 70 ठीक आहे हे 0 7 8 56 7 त्रिक 21 21 आणि 5 26 हात चलाले 2 7 1 7 7 आणि 2 9 किती आलं उत्तर बघा 9660 बरोबर क्वेश्चन मार्क 9600 हे बघा ऑप्शन डी 9660 अलग लक्षात बघा ठीक आहे। मी 35 न गुणाकार करत बसण्यापेक्षा मी काय केले 276 चे निम्मे केले जे की 35 मध्ये निम्मे केलेले 2 इकडे जर का इकडचे 2 कमी केलेले इकडे टाकले तर 35 चे 70 होतील मला काय सोपं करता येईल हे सोपं कॅल्क्युलेशन होऊन जाईल बरोबर। अशा पद्धतीनं हे फास्टेस्ट कॅल्क्युलेशन जर का करायचे असतील तर हे असे जुगाड तुम्हाला करायला जमले पाहिजेत ओके चला ओके चला बघा पुढचा क्वेश्चन हा काय आहे बघा 220 20 गुणिले 35 अधिक 15 ठीक आहे। आता 220 अधिक 20 गुणिले 35 20 गुणिले 35 म्हणजे 135 ची दुप्पट 270 म्हणजे 2700 अधिक 15 भागिले काय आहे 5 भागिले 5 बरोबर क्वेश्चन मार्क ठीक आहे। 2700 अधिक 220 अधिक 15 हे 5 हे 3 हे 9 हे 2 2935 भागिले 5 बरोबर क्वेश्चन मार्क 5 1 5 5 5 25 अरे 2 सुरुवात 5 न होणारे 2 आहेत ओके 5 25 उरले 4 5 85 40 उरले 3 5 7 35 ऑप्शन सी किती आलं 587 ऑप्शन सी बघा समजलंय का ओके डन चला पुढचा क्वेश्चन बघा ओके काय म्हटलंय बघा 80% कुणाचे 80% कोणाचे पुन्हा आतमध्ये 80% ओके 245 80% 245 वजा 56 बरोबर क्वेश्चन मार्क अधिक 4 त्रिक किती आले रे 12 4 त्रिक आले 12 बघा इथं याचे 80% मला काढायचे याचे 245 चे 10% किती 245 चे 10% 24.5 आणि 20% होतात 49 20% होतात 49 बरोबर। मग मी 245 चे जर का हे काढले 80% मला काढायचे तर 245 मधनं मला 49 वजा केलं पाहिजे 45 वजा केलं तर 200 होतात आणि 200 मधून पुन्हा उरलेले 4 वजा केले तर 196 होतात म्हणजे हे आले 80% कुणाचे 196 वजा 56 बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर अधिक 12 बर 196 वजा 56 करूया 7 न 6 गेले 0 हे आले 4 हे आले 140 80% कुणाचे 140 बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर अधिक 12 या दोन शून्याला हे पर्सेंटेज गेले 14 112 112 आणि हे प्लस इकडे आले मायनस झाले तर काय होतील 100 होतील क्वेश्चन मार्क स्क्वेअर बरोबर 100 मग क्वेश्चन मार्क बरोबर किती आलं 10 क्वेश्चन मार्क बरोबर किती आलं 10 बघा क्लियर आहे का मी काय केलं इथं किंवा तुम्ही सिंपल काय करा 80% काढायचे आहेत ना तुम्हाला 80 भागिले 100 गुणिले 245 करा काही बिघडत नाही ओके शून्याला शून्य गेले
5 दोन्ही 10, 5 5 चोक 20, 5 9 45, ठीक आहे. बे के बे, बे चोक 8, 49 ची 4 पट करा. किती आली 49 ची? 9 चोक 36, 4 चोक 16 आणि 3 19, ते पण 196 आले. 196 मधनं 56 वजा करा पटकन. 196 मधनं 6 गेले, 196 मधनं 6 गेले, 190 राहिले, वरनं 50 गेले, 140 राहिले. ठीक आहे. 140 80%चे 140 तुम्हाला करायचे आहेत. 14 8 112, 2 शून्यला हे पर्सेंटेज कॅन्सल होतील. 112 मधनं 12 गेले, 100 उरले. काय आलं उत्तर? क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर बरोबर 100, म्हणजे क्वेश्चन मार्क बरोबर आले 10. क्वेश्चन मार्क बरोबर आले 10. येते का लक्षात? बघा. ओके, चला पुढे बघा. पुढे बघा. हा, 2चा क्वेश्चन मार्क घात बरोबर 32 गुणुले 128 गुणुले 1024 भागिले 8. आता याच्यासाठी 2च्या पॉवर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 2ची पहिली पॉवर 2, 2ची दुसरी पॉवर 4, 2ची तिसरी पॉवर 8, 2ची चौथी पॉवर दुप्पट करत जायचंय फक्त 16, 2ची पाचवी पॉवर आहे 32, 2ची सहावी पॉवर आहे 64, 2ची सातवी पॉवर आहे 128, 2ची आठवी पॉवर आहे म्हणजे 8वा घात आहे 256, 2ची 9वी पॉवर आहे 512 आणि 2ची 10वी पॉवर आहे 1024. इथपर्यंत तुमच्या पॉवर पाठ पाहिजेत. मग 2ची क्वेश्चन मार्क पॉवर बरोबर 32. 32 म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? 2ची पाचवी पॉवर, 2ची पाचवी पॉवर गुणुले 128 काय दिसतंय तुम्हाला? 2ची सातवी. ठीक आहे. 1024 काय दिसतंय तुम्हाला? 1024 2ची 10वी पॉवर भागिले ही 2ची तिसरी पॉवर, 2ची तिसरी पॉवर. बरोबर. आता पाया समान असेल तर घातांकांची गुणाकारामध्ये होते बेरीज आणि भागाकारामध्ये होते वजाबाकी. त्यामुळे इथं गुणाकार जर का असेल तर इथं बेरीज होते, इथं गुणाकार असेल तर इथं बेरीज होते, इथं भागाकार असेल तर इथं वजाबाकी होते. म्हणजे एकूणच काय होणार बघा? 2चा क्वेश्चन मार्क बरोबर 2 भागिले 2चा कितवा? 5 अधिक 7 अधिक 10 वजा 3. बरोबर. 2चा क्वेश्चन मार्क घातांक बरोबर 7 आणि 5 12, 12 आणि 10 22, 22 मधून 3 गेले 19, तर 19वा. 2चा क्वेश्चन मार्क घातांक बरोबर 2चा 19वा घातांक. जर का पाया समान आहे तर घातांक पण समान असणार, त्यामुळे क्वेश्चन मार्कचं उत्तर येणार 19. त्यामुळे क्वेश्चन मार्कचं उत्तर येणार 19. बघा, समजलंय का? क्वेश्चन मार्कचं उत्तर येणार 19. समजलंय का? बघा. ठीक आहे. ओके, चला बघा पुढचा बघा क्वेश्चन. ठीक आहे. हा, 25%. 25%. 25% म्हणजे मगाशी सांगितलंय 1/4 ऑफ 1080. ओके, 1/4 ऑफ 1080 किती आले? 4 1 4, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. ठीक आहे. उरले किती? 2, 4 7 28, 270. 270 वजा. आता याला हे कट झाले म्हणजे फक्त क्वेश्चन मार्क गुणुले 4 आले बरोबर 90. बरोबर 90. हे वजा तिकडे जाऊ द्या आणि हे अधिक इकडे येऊ द्या. 270 वजा 90 बरोबर क्वेश्चन मार्क गुणुले 4. आता 270 मधनं 90 गेले, 180 उरले. 9 2 18, 9 3 27. बरोबर. 3 पटीतनं 1 पट गेली, 2 पट राहिली, 9 2 18. बरोबर. क्वेश्चन मार्क गुणुले 4. ठीक आहे. 4 1 4, 4 चौक 16, 4 पंचे 20. क्वेश्चन मार्क बरोबर किती आले? 45. क्वेश्चन मार्क बरोबर किती आले? 45. हे भागाकाराला येणार ना, मग भागाकाराला येणार त्याच्यापेक्षा तिथल्या तिथं कट करा. 4 1 4, 4 चौक 16 उरले 2, वरून आले 0, 4 पंचे 20. तर उत्तर किती आलं याचं? 45. उत्तर किती आलं याचं? 45. ओके, बघा समजलंय का? ओके, समजलंय का? चला, आजच्या सेशनचा शेवटचं एक्झाम्पल बघा. 676चं वर्गमूळ. 676चं वर्गमूळ किती रे? 26 अधिक 82 गुणुले 55. आता 82 गुणुले 55 नाही, ते 5.5 आहे, तर 5.5 नका करू. हे काय करा?
41 ठेवा गुणुले 11 करा. कळलं का? 82 गुणुले 5.5 करण्यापेक्षा 5.5ची इकडं मी दुप्पट केली, इकडं मी निम्मे केले, 82चे केले 41 आणि 55 म्हणजे 5.5चे केले दुप्पट. मग हे सोपं जाईल ना मला. 41 गुणिले 11, 11 एके 11, 11 चौक 44 आणि 1 45 किती आले? 451. 451 अधिक 73 बरोबर क्वेश्चन मार्कचा वर्ग अधिक या दोघांची बेरीज घ्या. 121 मधनं 12 गेले, 121 मधून 12 गेले, किती उरले रे? 109. 109 उरले बरोबर. आता या सगळ्यांची बेरीज करा, शेवटी वजाबाकी करायची आपल्याला. 26 अधिक 451 अधिक 73, 6 आणि 4 10. ठीक आहे, 6 आणि 4 10. हे किती आले बघा? 7 आणि 7 14 आणि 1 15. ठीक आहे, आणि हे आले 5. 550. आता हे 550 बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर अधिक 109. हे 109 इकडे काय होतील रे? 550 वजा 109 होतील बरोबर. मग वजा 109 करूया. शून्यातनं 9 गेले 1, इथं किती? 4 आणि इथं किती आले? 4. किती आलं? 441 बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर. आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे मला. 441चा स्क्वेअर रूट किती? 21 आणि क्वेश्चन मार्क स्क्वेअरचा स्क्वेअर रूट क्वेश्चन मार्क. त्यामुळे उत्तर किती आलं याचं? 21. उत्तर किती आलं याचं? 21. बघा समजलंय का? क्लिअर आहे का बघा? ओके. तर पेपरला तुमची तयारी चांगली जर का असेल तर 100% 2 ते 3 मिनिटात तुम्ही 10-12 क्वेश्चन याचे सोडवू शकता आरामात आरामात. ठीक आहे, मी काय म्हणतो 2 मिनिटात 2 ते 3 मिनिटात तुम्ही 10-12 क्वेश्चन आरामात याचे करू शकता. लक्षात येतंय बघा. जर प्रॅक्टिस डेलीची डेली जर का केली तर हे सहज शक्य आहे. सो कीप प्रॅक्टिसिंग. ठीक आहे, व्हिडिओ बघा, आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचणं हे आमचं एक आमची भावना आहे की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा फ्रीचा जो 8 तास आहे आमचा तो पोहोचला पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी इथं थांबूया. ठीक आहे, मी रजा घेतो तुमची. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.